लक्ष द्या इकडं, मी तुम्हाला उभा का केलं? आळस नाही, झोप जावी. झोप पाहिले सगळे मस्तपैकी तराटून शिळ खाऊन येतात इथं. म्हणजे सकाळचं रे, कसं आहे, मी बायोलॉजिकल बोलतो तुम्हाला. स्वयंपाक केलेला 4 तासाच्या नंतर तो शिळा होतो, है की नाही, असं म्हणते. पण काय करावं, मी पण दररोज तेच खातो. सकाळी केलेलं थोडीच आपल्याला दुपारी ताजं मिळणार. गरम गरम चपात्या कोण द्यायले बाबा. हा, सरळ बसा रे एका लाईन मध्ये. इकडे ती तर लपूनच बसते फक्त. अरे इकडे सरक ना, इकडे जागा भरपूर आहे. एका बेंचवर 3 आहेत, पाठी मागे 5 बसलेत. थोडस व्यवस्थित बसा. चला बसा खाली. बघा, एक व्हेरिएबल आहे एक्स. एक व्हेरिएबल एक्स आहे, त्याचा पॉवर -1 आहे. त्याचा पॉवर काय आहे? -1. हे व्हेरिएबल तुम्हाला माहिती आहे लिनियर कशाला म्हणतो? ज्याची पॉवर 1 आहे त्याला आपण काय म्हणतो? लिनियर. मग आता मला सांगा, ही टर्म जी आहे ना, ही लिनियर टर्म आहे का? डीप मध्ये सांगतोय बरं का, लिनियर टर्म आहे का? नाही. याचा मिनिंग काय होतं माहितीये का? 1/x काय होतं? मग जर तुम्हाला असे एखादं इक्वेशन दिलं की बाबा 1/x प्लस 1/y इज इक्वल टू 5 असं काहीतरी दिलं, तर ते इक्वेशन लिनियर झालं का? नाही ना झालं. लिनियर झालं का? नाही झालं. मग असे इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचे. ऍक्च्युली क्वेश्चनच काय दिलाय? इक्वेशन्स रिड्युसिबल टू अ पेअर ऑफ लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. दिलेले इक्वेशन्स जर लिनियर नसेल तर त्याला रिड्यूस करायचं, त्या फॉर्म मध्ये मांडायचं, त्याला कन्वर्ट करायचं. कशामध्ये? लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल. म्हणजे असे इक्वेशन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे. जे व्हेरिएबल डिनॉमिनेटरला आहे त्याची पॉवर मायनस मध्ये निगेटिव्ह असते. -1 आहे असं समजू. मग जर -1 पॉवर असेल तर ते लिनियर नसेल. ते लिनियर नसेल, मग लिनियर मध्ये कन्वर्ट करून तुम्हाला सॉल्व्ह करावे लागतील. बरोबर ना? मग हे x काय असेल इथं? -1. याचा मिनिंग काय होतं? 1/x. मग मला तुम्ही सांगा, 1/x प्लस 1/y इज इक्वल टू 5 असं मी एखादं इक्वेशन दिलं तर ते लिनियर आहे का? नाही ना. मग आपल्याला अशा इक्वेशनचं कन्व्हर्जन लिनियर मध्ये करायचंय. त्याच्यासाठी सुटेबल टर्म्स घ्यायचे, जी काय पॉसिबिलिटी आहे ती करायची. लक्ष द्या सर, ह्या इक्वेशन मध्ये 1/x ला तुम्ही m माना आणि 1/y ला n माना. m प्लस n इज इक्वल टू 5. हे इक्वेशन लिनियर मध्ये कन्वर्ट झालं. हे इक्वेशन लिनियर मध्ये कन्वर्ट झालं. असं कन्व्हर्जन करून तुम्ही दिलेले इक्वेशन सॉल्व्ह करू शकता. एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढू शकता. कळालं का? लक्षात आलं का काय करायचं आपल्याला? मग तुमच्याकडे जी मी प्रिंट दिली आहे त्याच्यात 15 क्वेश्चन्स होते, त्याच्यानुसार बघू आपण. कुणी सॉल्व्ह नाही करायचं आणि कुणी बघायचं पण नाही. मी फक्त थोडस रिवाइज करतो. जर मी थोडस अवघड घेऊ, 6/x प्लस 4/y इज इक्वल टू 4 सेमिकोलन 7/x मायनस 5/y इज इक्वल टू 1 असे काही इक्वेशन दिले. स्वामी मला सांगा, हे लिनियर आहेत का? हे इक्वेशन्स लिनियर आहेत का? नाही ना. त्याचं कन्व्हर्जन आपल्याला काय करायचंय? इनटू लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल. बरोबर? मग जर सांगत असताना, म्हणजे ऍक्च्युली मी सांगायलोय लहान मुलांसारखं, हे असं नसतं. बघा आता लहान मुलांसारखं कसं, इथं काय आहे? 6, इथं काय आहे? 4. ह्या दोघांमध्ये कॉमन काय निघेल सांगा बरं? 6/x आणि 4/y मध्ये कॉमन. 9वी मध्ये 1-2 क्वेश्चन्स होते असे. नीट लक्ष द्या. तू म्हणलास का? तू म्हणला? अरे तू कुठे दिसते? लक्ष दे इकडे. काय करायचं? इथं आहे 6 मल्टिप्लाय बाय 1, बरोबर ना, अपॉन x. थोडस हे डिनॉमिनेटर एकट करतो. प्लस 4 मल्टिप्लाय बाय 1/y. मी काय म्हणतो की इथं काय आहे? इथं काय आहे? बरोबर ना. सेम इकडे जर विचार केला तर 7 मल्टिप्लाय बाय 1/x मायनस 5 मल्टिप्लाय बाय 1/y. इथं पण काय आहे? इथं पण काय आहे?
मग जर थोडा विचार केला तर दिलेल्या इक्वेशन मध्ये मी 1/x कॉमन काढू शकतो. ऍक्च्युली 1/x च्या ऐवजी कुठली तरी एक टर्म ठेवू शकतो, बरोबर ना. मग मला आवडणार एबीसीडी अप टू झेड मधील 2 व्हेरिएबल्स प्रत्येकाला आपण आवडतात, कुठले एक्स आणि वाय. आता दुसरं पण जरा आवड सबस्टिट्यूट ठेवावे लागले आपल्याला, की नाही. ऍक्च्युली पर्याय असायला एम आणि एन करू. ए काय नको लिहायचं इथे, ए आणि 0 लक्षात येत नाही म्हणून ए नाही लिहायचं. पी का लिहायचं नाही, मला आवडत नाही. हा मग क्यू घ्यावं लागेल ना. क्यू आणि 9 थोडस ऍक्च्युली याला असं करावं लागतं, पण काही काही मुलं अशा असतात की ती विसरून जातात, त्याच्यामुळे पी आणि क्यू घ्यायचे नाही. मग आणि एम आणि एन घेऊ. सर हे पण वेगळं दिसतंय की, असू दे ऍडजस्ट करू आपण, चालतंय ना. चला लक्ष द्या इकडं. दिलेल्या इक्वेशन मध्ये आपल्याला लिनियर मध्ये कन्वर्ट करायचं ना. दिलेल्या इक्वेशन मध्ये बाय डिफॉल्ट 6 मल्टिप्लाय बाय 1 राहील. 1 इज द कॉमन मल्टिपल ऑफ ऑल नंबर्स, बरोबर ना रे. हे लास्ट बेंच लक्ष दे. आपण इथे काय आहे प्लस 4 मल्टिप्लाय बाय 1/y इज इक्वल टू 4 सेमिकोलॉन. नेक्स्ट काय असेल 7 इंटू 1/x मायनस 5 इंटू 1/y इज इक्वल टू. मग दोन्ही इक्वेशन मध्ये 1/x च्या ऐवजी मी m आणि 1/y च्या ऐवजी n जर ठेवलं तर मला मिळणारे इक्वेशन्स लिनियर मिळतात. कसे मिळतात, चला याच्या ऐवजी काय ठेवायचंय m, काय ठेवायचंय म्हणजे ते 6 इंटू m होईल. प्लस याच्या ऐवजी काय ठेवायचंय 4 इंटू n इज इक्वल टू 4. हे मिळणारं नवीन इक्वेशन असेल. हे फर्स्ट सेकंड, मग ह्याला आपण थर्ड घेऊ, बरोबर ना. इकडे सांगा 7 इंटू m 7m 5 इंटू n इज इक्वल टू 1. इक्वेशन नंबर काय आलं. चला झाले का नाही लिनियर इक्वेशन मध्ये कन्वर्जन, झालं का नाही. मग तुम्ही आता कुठल्या ना कुठल्या एलिमिनेशन मेथड मध्ये कुठल्या ना कुठल्या पद्धतीने सोडवू शकता. कोएफिशियंट सेम करा, सॉल्व करा, एक्स आणि वाय च्या व्हॅल्यूज काढा. आलं का लक्षात. ही पद्धत वापरायची आपल्याला. तरी पण मी 2-4 एक्झाम्पल्स कसं सोडवायचं ते सांगणार आहे. हे लिनियर मध्ये कसं कन्वर्ट करायचं सांगणार आहे, आणि एक इक्वेशन मात्र मी सोडवून देणार आहे. चालतंय. चला तुम्ही मला सांगा इकडे काय आहे 1/x प्लस 1/y इज इक्वल टू 8. इकडे काय येईल रे 4/x मायनस 2/y इज इक्वल टू 2. ह्याचं कन्वर्जन करायचं आपल्याला. कसं करता येईल 1/x पुट सांगा 1/x इज इक्वल टू m and 1/y इज इक्वल टू n इन बोथ इक्वेशन्स. 1/x च्या ऐवजी काय ठेवलं मी 1/y च्या ऐवजी इक्वल टू. झालं का नाही कन्वर्जन लिनियर मध्ये. चला सेमिकोलॉन. इकडं 4 इंटू 1/x आहे, याच्या ऐवजी काय ठेवणार मी. चला इथं 4 इंटू 1/x मायनस 2 इंटू 1/y, बरोबर ना रे. चला याच्या ऐवजी मी m ठेवलं, इथं काय होईल 4m मायनस याच्या ऐवजी n इक्वल टू. झालं का नाही कन्वर्जन. झालं का कन्वर्जन, लक्षात आलं का. चला नेक्स्ट बघू आणखी. थोडस वेगळं घेऊ. 1/3x प्लस 1/5y इज इक्वल टू 1/15. हेच करू आपण. कसं कन्वर्जन करता येईल. हे बरे लक्ष नाही तुझं, वर बघ नाही. हा बघा नाही, मी सांगू का माझ्या पद्धतीनं. माझ्या पद्धतीने सांगू, बरोबर ना. ठीक आहे. काय प्रॉब्लेम आहे. गुणगुण का करायला, मुंगी बोललेला आवाज यायला मला. ए तुम्ही मुंग्या नाहीत, लक्ष द्या इकडे. चला इकडे 1 आहे ना. 1 म्हणजे काय रे बाळांनो 1 इंटू 1, बरोबर ना. मग 3 इंटू x म्हणजे 3x, बरोबर ना. मग मी त्याला थोडस असं फोडतो साईडला करून. प्लस 1 म्हणजे 1 इंटू 1 आणि 5 इंटू y ला 5 इंटू y. मग मी याच्या ऐवजी काय करतो m घेतो. इथं 1/3 इंटू m आलं,
प्लस 1/5 इंटू एन आलं, बरोबर ना. इकडे राईट साईडला 1/15 होतं की, अजून ठेवू आपण ना 1/15. चला 1 इंटू एम अपॉन 3 प्लस 1 इंटू एन अपॉन 5 इज इक्वल टू 1/. चला आता इथे करायला क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, किंवा इथं 3 आहे, इथं 5 आहे, इथं 15 आहे. प्रत्येक टर्मला आपण 15 न मल्टिप्लाय करू शकतो, बरोबर ना. मग इथं असं येईल 15 मल्टिप्लाय बाय एम अपॉन 3 प्लस 15 मल्टिप्लाय बाय एन अपॉन 5 इक्वल टू 15 मल्टिप्लाय बाय 1/15. सर असं का केलं, मला कुठल्या फॉर्म मध्ये मांडायचंय, स्टँडर्ड फॉर्म मध्ये. मग इथं 3 1 जा 3, ऍक्च्युली 15 आहे ना, 15 3 5 आणि 15 एकाच टेबल मध्ये आहेत. ऍक्च्युली 3च्या पाड्यामध्ये सगळ्या संख्या येऊ शकतात. चला 3 1 3 3 5 15 5 इंटू एम 5 1 जा 5 5 3 जा 15 3 एन, हे कॅन्सल, खाली राहिलं 1. आलं का कन्व्हर्जन? कुठे डबल आलं रे? डबल आलं का? हो, सवय, माणूस हा सवयीचा गुलाम असतो. हा चला आलं का लक्षात? इकडं समजलं का थोडस कसं कन्वर्ट करायचं? ठीक आहे, बघू, लिहून घेऊ नका, तुम्ही सांगा फक्त मला. 1/2x प्लस 1/3y इज इक्वल टू 1/12. तुम्ही सांगा, मी सॉल्व करतो फास्ट. 1/2 इंटू प्लस ओके, हा हा m/2 बघा, इथं 12 आहे ना, 12 ला 2 न डिवाइड करू शकतो, 3 न करू शकतो, 12 न करू शकतो. मल्टिप्लाय बाय 12 करू का डायरेक्टली? करू. जर मल्टिप्लाय बाय 12 केलं, बे बे सकी 12 आहे, 6 एम. इथं मल्टिप्लाय बाय 12 केलं, 3 1 3 3 4 12 प्लस 4 एन इक्वल टू, आले का लक्षात? आले ना. चला कन्व्हर्जन तुम्हाला येईल, बरं वाटायले मला पण, बरोबर ना. तर एक एक्झाम्पल सोडून देतो, कन्व्हर्जन तर येईल ना तुम्हाला. आता मी काय करतो, एक एक्झाम्पल सोडून देतो, सगळ्यांनी लक्ष द्या. स्टार्ट करतो, ऍक्च्युअल स्टार्ट आता होईल. सुरुवातीचं एक्झाम्पल 1/x प्लस 1/y इज इक्वल टू 8 सेमिकोलन 4/x मायनस 2/y इज इक्वल टू 2. लक्ष द्या बाळांनो, दिलेले इक्वेशन्स लिनियर मध्ये कन्वर्ट करायचे आणि परत एलिमिनेशन मेथडचा यूज करून सॉल्व्ह करायचं आहे. ज्यांनी हे इक्वेशन सॉल्व्ह केलेत, बऱ्यापैकी जवळजवळ 70% 80% मुलं आहेत, त्यांनी पाठीमागे सॉल्व्ह केलेत पाठीमागच्या वीक मध्ये. पण आता मुद्दाम का घेतो? ठीक आहे, रिव्हिजन होईल. हा स्टेप नंबर फर्स्ट, दिलेले इक्वेशन मांडून घेणे. 1/x प्लस 1/y इज इक्वल टू 8, इक्वेशन नंबर फर्स्ट. अँड नेक्स्ट सांगा फास्ट, 4 आहे का तिथं? 4/x मायनस 2/y इज इक्वल टू 2, इक्वेशन नंबर सेकंड. ओके, गुड. पुट 1/x इज इक्वल टू m and 1/y is equal to n in equation first and second. Very good. 1/x च्या ऐवजी काय ठेवायचंय? m plus 1/y च्या ऐवजी n is equal to 8. Equation number. Very good. Next इकडं. And आता काय करता येईल मला? 4m minus 2n is equal to 2 आहे का 1 आहे? रिपीट सांगा, 2 आहे का 1 आहे? आता इथं 4 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे. आपण जर प्रत्येक टर्मला आपण 2 ने डिवाइड केलं तर मिळणारं नवीन इक्वेशन 2 1 जा 2, 2 4 जा, सॉरी 2 2 जा 4 m मायनस n इज इक्वल टू इक्वेशन नंबर काय केलं रे आपण? डिवाइड बाय 2. एलिमिनेशन मेथडची प्रॅक्टिस केल्यावर हे सोडवायला येते.
ए पुरा लास्ट बेंच लक्ष दे, लक्ष नाही तुझं. काय करता येईल, इक्वेशन थर्ड आणि इक्वेशन फोर्थ मध्ये n चा साइन डिफरंट आहे आणि कोएफिशिएंट सेम आहे, काय करावं लागेल, ऍडिशन. चला सांगा, ऍड इक्वेशन थर्ड अँड इक्वेशन फोर्थ, याची ऍडिशन केली. ऍडिशन करताना मी मांडून घेतो. चला, m प्लस n इज इक्वल टू 8. नेक्स्ट 2m मायनस n इज इक्वल टू 1. याची काय करायची, ऍडिशन. ऍडिशन करताना साइन चेंज होतं का, इथं 1 असतं इथं 2 आहे, बरोबर ना. 1 प्लस 2 3m कॅन्सल इज इक्वल टू 9. डिरेक्टली करतो, m इज इक्वल टू 3. आता बस की किती वेळ आहे का नाही. चला, m ची व्हॅल्यू इक्वेशन मी 3 मध्ये ठेवतो, बरोबर ना. पुट m इज इक्वल टू 3 इन इक्वेशन नंबर थर्ड. चला, इथं काय आहे, 3 प्लस n इज इक्वल टू 8. n इज इक्वल टू 8 मायनस 3. n इज इक्वल टू 5. चला, झालं का आन्सर आपलं, नाही. का झालं नाही, कारण की सर तुमच्याकडं व्हेरिएबल आहेत x आणि y. तुम्ही व्हॅल्यूज काढल्या m आणि n च्या, बरोबर ना. रिसबस्टिट्यूट द व्हॅल्यूज ऑफ m आणि n.